केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532. संगमनेर शहरामध्ये राजस्थान युवक मंडळाच्या वतीनं आयोजित मनशांती आणि जीवन विकास व्याख्यानमालेत आध्यात्मिक मार्गदर्शक डॉक्टर संजय मालपाणी यांनी कर्म सोडून देणं म्हणजे संन्यास नव्हे या विषयावर मार्गदर्शन केलं. कर्म म्हणजे केवळ जगण्यासाठी धावपळ नाही, तर आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं होय. कर्म करताना फळाची आसक्ती मनाला बांधून ठेवते. त्यामुळं फळाची अपेक्षा न करता कर्तव्य भावनेनं कर्म करावं, असा संदेश डॉक्टर संजय मालपाणी यांनी दिला. यावेळी कर्माकडून कृतार्थतेकडे या भावस्पर्शी प्रवासातून कर्म, ज्ञान, भक्ती आणि जीवनविचार यांचा सुंदर संगम उलगडला गेला. तर या व्याख्यानमालेला संगमनेरकर भाविक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अर्जुन रडत राहिला, व्यथा सांगत राहिला, मोहग्रस्त झाला, म्हणायला लागला की नाही मला हे शक्य नाही, मी निघून जातो, मी संन्यास घेतो, मी आश्रमात राहतो, मी देवाचं नाम घेतो, भजन करतो, मला युद्ध नाही करायचं. हा एवढा रणसंग्राम करायचा, एवढ्या लोकांची हत्या करायची, आणि तेही माझे सगळे गुरुजन. गुरुन हत्वा ही महानुभावान श्रेयो भोक्तुम हि क्षमपी लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनि हैव भुंजीय भोगा दुर्लभप्रतिथ. माझ्या रक्तरंजित हातांनी ते राज्यारोहण करावं, आणि रक्त कुणाचं? तर माझ्या गुरुवर्यांचं. रक्त कुणाचं? माझ्या पितामहांचं. भीष्माचा आणि द्रोणांचा वध करून असं राज्य संपादित करण्यात मला बिलकुल रस नाही. कृष्ण, मला परवानगी दिली, जातो. दुसऱ्या अध्यायाच्या आधी थोडे कान धरले, अर्जुनाचं कान पिळले. रैव्यम मास्तमः नैतत्वयी उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ. त्याचं नपुंसकांसारखं वागणं तुला शोभा देत नाही. तुझं हे हृदय दौर्बल्य त्याग उत्तिष्ठ, भरा. बसलाय अर्जुन, रडतो बरं. अश्रुपूर्णा उल्लेक्षण असा उल्लेख आहे. अश्रूंनी रडतो, मला नाही युद्ध लढायचं, मी जातो. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी त्याला आत्म्याचा महत्वाचा उपदेश केला. तू कोण आहेस मारणार? हे कोण आहेत मरणार? यांचं शरीर मरतील, आत्मा अमर आहे. तू काळजी करू नकोस. तो युद्धायुज्यस्व नैवं पापम वापसस. युद्ध करण्यात काही पाप नाही. आणि मग कृष्णानं जे तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली ते सांख्य योगाचं तत्वज्ञान सांगितलं. सांख्य म्हणजे संख्या, आणि सगळ्यात छोटी संख्या म्हणून शून्य. आणि आपण शून्य कसं व्हावं याचं तत्वज्ञान, ते आपलं मन शून्य कसं करायचं. आणि त्यासाठी तो कपिल मुनींनी सांगितलेला सांख्य योग भगवंतानं विदित केला. त्यामध्ये समत्व म्हणजेच योग. योग स्थत्व कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धो समो भूत्वा समत्वम योगोच्यते. समत्व म्हणजेच योग आहे. त्या ध्यान योगात प्रवेश कर, तुझी प्रज्ञा प्रतिष्ठित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुला तुझी प्रज्ञा प्रतिष्ठित करायची असेल, तुला तुझी बुद्धी जर स्थिर करायची असेल, तर इंद्रिय निग्रह तुला करता आला पाहिजे. रागद्वेषातून तुला बाहेर येता आलं पाहिजे. आत्मानंदात अनुमान होता आला पाहिजे. समभावाला प्राप्त झालं पाहिजे. सामरचित्त राहिलं पाहिजे. काम क्रोधांमधून बाहेर ये, त्याचं त्याग कर. सदैव भगवत स्मरण कर आणि स्थिर बुद्धी. हे सगळं ऐकल्यानंतर
त्या मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाच्या मनात अजूनच प्रश्न निर्माण झाले. कार्यक्रमाला राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष मनीष मालपाणी, उपाध्यक्ष सागर मनियार तसेच कल्पेश मर्दा, शुभ मराठी, दर्शन भंडारी, ओम इंदानी यांच्यासह मोठ्या संख्येनं भाविक श्रोते हजर होते. मंडळाचे सचिव कृष्णा आसावा यांनी वक्त्यांचा परिचय करून देत सूत्रसंचालन केलं आणि सर्वांचे आभार मानले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.